कोणत्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट उघडावे? हा खूप महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. आता ब्रोकरमध्ये टोटल 2 प्रकार आहेत. एक आहे कन्व्हेन्शनल ब्रोकर आणि दुसरे म्हणतात त्यांना डिस्काउंट ब्रोकर. कन्व्हेन्शनल ब्रोकर याचा अर्थ असा की असे ब्रोकर जे मागच्या 15 वर्ष 20 वर्ष किंवा त्याच्याहून जास्त जुने आहेत मार्केटमध्ये आणि यांची नावं प्रत्येकाने ऐकून आहे. शेर खानचं तुम्ही नाव ऐकून असाल, इथे एंजल ब्रोकिंग तुम्ही ऐकून असाल, इंडिया इन्फोलाईन तुम्ही ऐकून असाल, इथे अरियन कॅपिटल मार्केट हे नाव ऐकून असाल. तर हे खूप जुने ब्रोकर आहेत मार्केटमध्ये ज्यांच्याकडे सगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला शेअर म्हणा, फ्युचर अँड ऑप्शन म्हणा, कमोडिटी म्हणा, करन्सी म्हणा, सगळ्या गोष्टी त्यांच्या इथे अवेलेबल असतील आणि यांचे ऑफिसेस प्रत्येक गावामध्ये तुम्हाला मिळून जातील. आणि ॲज अगेन्स्ट दिस वन डिस्काउंट ब्रोकर जे आहेत या डिस्काउंट ब्रोकरचे ऑफिसेस तुम्हाला मिळणार नाहीत. कारण हे डिस्काउंट ब्रोकर याचा अर्थच असा आहे की हा लो कॉस्ट मॉडेल आहे. यांचे ऑफिसेस सगळीकडे मिळणार नाहीत. हे ऑनलाईन अकाउंट ओपनिंग आहे, ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही जे काही प्रकार कराल तो सगळा ऑनलाईन असेल. सॉफ्टवेअर डाउनलोड करून द्या आणि सगळ्या गोष्टी करा. आता सगळ्यात मेन आहे की इथे म्हणजे दोघांमध्ये फरक काय की इथे कन्व्हेन्शनल ब्रोकरकडे ब्रोकरेज तुम्हाला थोडंसं जास्त लागतं आणि डिस्काउंट ब्रोकरकडे तुम्हाला ब्रोकरेज कमी लागतं. आता तुम्ही म्हणाल मग याचा अर्थ काय डिस्काउंट ब्रोकरकडे अकाउंट ओपन करायचं? मी म्हणेल नाही. आता तुम्ही जर फक्त सुरुवात करत असाल तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे कन्व्हेन्शनल ब्रोकरकडे अकाउंट ओपन करावं आणि अशा ब्रोकरकडे अकाउंट ओपन करावं ज्यांचं ऑफिस हे तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या जवळ आहे. आता कशासाठी लक्षात ठेवा. होतं कसं ना, आता तुम्ही सुरुवात करताय इथे शेअर मार्केटमध्ये सगळ्यात आपल्याला पहिला हर्डल काय की लवकरात लवकर जास्तीत जास्त गोष्टी शिकायच्या आहेत. तर तुम्ही एकटे फक्त बसून लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर काम करत असाल तर तुम्ही जास्त फास्टमध्ये नाही शिकू शकत. जेव्हा तुम्ही तुमचा ग्रुप असेल, तुमच्यासोबत लोक असतील, आजूबाजूला लोक असतील तर तुम्ही त्यांना पाहून त्यांच्याशी बोलून खूप लवकर चांगल्या गोष्टी शिकू शकतात. तर डिस्काउंट ब्रोकरकडे ही फॅसिलिटी अवेलेबल नाही. कन्व्हेन्शनल ब्रोकरचं ऑफिस आहे, तुम्ही ऑफिसमध्ये जाल, थोडंसं सोशल डिस्टन्सिंग ठेवून लोक काय करताय फक्त जाऊन असं हाताची घडी करायची आणि पाहत राहायचं की ओके की लोक कसं बाय करतात, कसं सेल करतात, कशी ट्रेडिंग करताय. तर तुम्ही खूप लवकरात लवकर ह्या गोष्टी शिकायला लागाल. आता तुम्ही म्हणाल यार मग थोडंसं ब्रोकरेज एक्स्ट्रा जरी गेलं तरी काही फरक पडत नाही. आता तुम्ही सुरुवात करताय, तुमचं कॅपिटल छोटं आहे तर जास्त फरक पडणार नाही. म्हणजे डिस्काउंट ब्रोकिंगमध्ये काय दात करून पोट भरल्यासारखं होतं ते नाही. म्हणून आणि होतं कसं तुम्ही आता सुरुवातच करत आहात बरोबर, तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे पण लागेल. वर्षाच्या शेवटी इथे तुम्हाला टॅक्स फायलिंगसाठी डॉक्युमेंट वगैरे सगळ्या गोष्टी लागतात. तर कन्व्हेन्शनल ब्रोकरला काय तुम्ही सांगितलं की अरे मला डॉक्युमेंट मेल करून दे, माझा CA मागतोय, तर तो लगेच पाठवून देतो. तुम्ही त्याला फॉरवर्ड करायचं. म्हणजे तुम्हाला कमीत कमी मेहनतमध्ये जास्तीत जास्त इथे काम होऊन जातं. मग 1-2 वर्ष ठेवायचं, त्याला समजून घ्यायचं की तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होते की नाही. तुम्ही कम्फर्टेबल असाल तर त्याला कंटिन्यू ठेवा आणि जर नसेल, तुम्हाला वाटत असेल नाही आपण डिस्काउंट ब्रोकरकडे चालले जाऊ, तर मग तुम्ही नवीन ओपन करून घ्या. पण पहिले 1-2 वर्ष तरी कमीत कमी कन्व्हेन्शनल ब्रोकरकडे तुम्ही अकाउंट ओपन करायला पाहिजे.